राज्यामध्ये धास्तावलेल्या लेकी सोकावलेले वाढते गुन्हेगार। पुण्यातल्या पर्वतीमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर सख्ख्या आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न। दारूच्या नशेतल्या नराधमाला अटक। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला घटनास्थळी नेऊन तपास। पोलिसांनी जाणून घेतला घटनाक्रम। अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त। अकोल्यामध्ये 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय मुलीसोबत 5 दिवस दुष्कृत्य। तर बीडच्या केजमध्ये अंगणवाडी मदतनीस महिलेवर तर पालघरमध्ये अल्पवयीन बालिकेवर अत्याचार। आरोपीला अटक। किडनी ट्रान्सप्लांटच्या नावाखाली महिलेला 31 लाखांना फसवलं। डॉक्टरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। अद्याप एकही अटक नाही। विधानसभेतल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची आडमुठी भूमिका। घटनात्मक पेचामुळे राज्यपाल हस्तक्षेप करण्याची शक्यता। प्रकरण कोर्टात जाण्याचाही अंदाज। तामिळनाडूत उद्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम। राज्यपालांनी कायदेशीर सल्ला मागितल्याची माहिती। टीव्हीकेला 5 काँग्रेस आमदारांचा पाठिंबा। अण्णा द्रमुकच्या भूमिकेकडे लक्ष। अल निनोमुळे यंदा राज्यात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता। कृषी विभागाकडून प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण।